आणि आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। विधिमंडळाच्या विविध समित्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं कोणत्याही समितीसाठी नाव देण्यात आलेलं नाहीये। सर्वच ठिकाणी मुंडे आणि भुजबळांना पक्षातनं डावलण्यात आलंय। दोन्ही नेत्यांसाठी हा मोठा सेटबॅक मानला जातोय। इकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही विरोधकांकडून प्रचंड जोर धरून करण्यात आलेली होती आणि त्याची परिणती शेवटी त्यांच्या राजीनाम्यात झाली। मात्र छगन भुजबळ यांच्या बाबतीतही हेच घडतंय। कोणत्याही समितीवरती त्यांची नेमणूक झालेली नाहीये। कदाचित आता रिक्त झालेली जी मुंडेंची जागा आहे त्या मंत्रिपदावरती भुजबळांना बसवतात का असा सवाल उपस्थित केला जात होता। मात्र तसंही घडलेलं नाहीये। मुंडेंचं खातं जे आहे ते स्वतः उपमुख्यमंत्री असलेल्या आणि पक्ष प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या अजित पवारांनी आपल्या स्वतःकडे ठेवून घेतलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, या दोन्ही नेत्यांना डावललं जातंय। एकीकडे मुंडेंचं कारण तर स्पष्ट आहेच, पण भुजबळांना डावलण्यामागचं प्रमुख काय कारण? वास्तविकतेत विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्यावर जे मंत्री नाही आहेत आणि सिनियर आमदार आहेत किंवा आमदार आहेत अशांचं वर्णी लावली गेली तर तिन्ही पक्षाकडून दिसून येतं। एका बाजूला भाजप आणि त्यांच्या वरिष्ठ जे मंत्री करू शकले नाही आहेत, राज्यमंत्री करू शकले नाही आहेत अशांचे वर्णी लावलेले आहेत। शिवसेनेने देखील केलेलं आहे आणि अजित पवारने सुद्धा त्यांच्या सर्व आमदारांचे जवळपास कुठे ना कुठल्या तरी जवळपास 11 समित्या आहेत की ज्या जाहीर झालेल्या आहेत आणि अशा समित्यांवर ड्युटी करण्यात आल्याचं दिसून येतं। अर्थात सारखे जे दीर्घकाळ उपमुख्यमंत्री राहिले, गृहमंत्री राहिले, यांना अपेक्षा आहे आता की धनंजय मुंडे यांना राजीनाम्यामुळे रिक्त जे पद झालेलं आहे तिथे वर्णी लागावी, पण त्या बाबतीत अजित पवार कोणते निर्णय घेताना दिसत नाही आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा अजित पवारने स्वतःकडे या सर्व खात्याचा चार्ज ठेवलेला आहे आणि पुढील कालावधीमध्ये सुद्धा भुजबळांची वर्णी लागेल का याविषयी शंका व्यक्त केली जाते, ज्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये एक नाराजी आहे। दुसरीकडे धनंजय मुंडे यांना कुठल्याही समितीवर न ठेवण्याचा स्टँड अजित पवारांचा दिसून येतोय। गेले काही दिवस मध्ये ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंवर बदनामी झाली आणि पक्षाला नाहक बदनामीला सामोरं जावं लागलं असं वाटतं। यामुळेच की काय की धनंजय मुंडेंना कोणत्याही समितीवर स्थान देण्यात आलेलं नाहीये, त्यांना लांब ठेवण्यात आलेलं दिसून येतं। एकूणच ओबीसी केडर असणारा हा दोन्ही वर्ग आहे की जो भुजबळ आणि मुंडे समर्थक आहे। अशांना दूर ठेवून अजित पवारांना साध्य काय करायचंय अशी एक चर्चा आता जोरदार राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे आणि कुठे ना कुठेतरी भुजबळांसारख्या नेत्यांना सुद्धा डावलणं अजित पवारांकडनं ते वारंवार घडतं। यामुळे सुद्धा भुजबळ समर्थकांमध्ये एक नाराजीचा सूर दिसून येतोय। एका बाजूला अजित पवार वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पार्टीमध्ये घेताना दिसून येत आहेत, मात्र पक्षाच्याच अंतर्गत असणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या वारंवार डावलण्याच्या भूमिकेमुळे अजित पवारांच्या प्रतिमेला सुद्धा एक कुठे ना कुठेतरी कडा बसण्याची एक शक्यता वर्तवली जाते। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।